आरव आणि लोहरी सण. उत्तर भारतातील एका सुंदर गावात आरव नावाचा एक गोड व उत्साही मुलगा राहत होता. हिवाळ्याची चाहूल लागली होती आणि सगळे गावकरी आनंदात होते कारण लोहरी सण जवळ आला होता. लोहरीच्या सकाळी आरव आईला मदत करत होता. तो शेंगदाणे, फुटाणे आणि गूळ छोटे वाट्यांत ठेवत होता. तेव्हा तो विचारू लागला, आई, आपण लोहरी सण का साजरा करतो? ते ऐकून आजोबा हसत म्हणाले, लोहरी हा सण आपल्याला निसर्गाचे आभार मानायला आणि सगळ्यांनी एकत्र आनंद साजरा करायला शिकवतो. संध्याकाळ झाली आणि गावाच्या चौकात मोठी होळी आग पेटवली गेली. थंडीत आगीची ऊब सगळीकडे पसरली. लोक गाणी म्हणत नाचत आनंद साजरा करत होते. आरव आनंदाने टाळ्या वाजवत होता. आरवने शेंगदाणे आणि फुटाणे आगीत टाकले आणि मनात एक इच्छा केली, सगळे नेहमी आनंदी राहावेत. नंतर आरवने आपल्या मित्रांबरोबर खाऊ वाटून घेतला. सगळे हसत खेळत होते. त्या क्षणी आरवला खूप आनंद झाला. रात्री आगीच्या निखाऱ्याकडे पाहत आरवला लोहरीचा खरा अर्थ समजला. वाटून घेणे, एकत्र राहणे आणि कृतज्ञता बोध. सण आपल्याला आनंद वाटायला आणि एकत्र राहायला शिकवतात.